ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वामी भक्तांचे नाव मुखाशी घेतले किंवा स्वामींचे नामस्मरण केले तरी सुद्धा मनाला एक शांती मिळते, तरी सुद्धा मनाला एक दिलासा मिळतो। आज स्वामींची साथ आपल्या सोबत आहे, आज स्वामींचे नामस्मरण आपल्या सोबत आहे। आज आपण केव्हाही कधीही स्वामींचे नाव घेऊन मनाला शांतता मिळवू शकतो। पण कदाचित या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये काही गोष्टी आपल्याला पूर्णपणे समजलेल्या नाही आहेत, काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत। आयुष्याचा बराच अनुभव घेतला आहेस तू, आयुष्याचा बराच अनुभव घेतला आहेस, पण या जीवनातील खरे रहस्य तुला स्वामींच्या या शब्दातून कळणार आहे। स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांची शिकवण, स्वामी समर्थांचे शब्द प्रत्येक स्वामी भक्ताचं आयुष्य दर्शवून जाते। आज तुझ्या आयुष्यामध्ये जे काही घडतंय, जे काही घडलंय, जे काही घडणार आहे, जे काही घडलेलं आहे, जे काही घडणार होतं आणि आज जे काही तू सोसावत आहेस, जे दुःख आहेत, जे आनंद आहेत, जे काही तुझ्या आयुष्यामध्ये आहे, त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे मोहमायेची दुनिया आहे। त्या प्रत्येक गोष्टीच्या पुढे सुद्धा मोहमायेची दुनिया आहे। या दुनियेतील काही गोष्टी तुला समजून घ्यायच्या आहेत, या दुनियेतील काही गोष्टी तुला समजावून द्यायच्या आहेत, तर काही गोष्टी तुला पूर्णपणे दुर्लक्ष करायच्या आहेत, तर त्या काही गोष्टी त्यातल्या मनावर घ्यायच्या आहेत। कारण की या सर्व गोष्टींमध्ये कदाचित आपले आयुष्य लपलेले आहे, तर 100% आपल्या आयुष्याचे रहस्य स्वामी समर्थांच्या शब्दांमध्ये दडलेले आहे। आज शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की माणसाचे स्वभाव, माणसाची वृत्ती, माणसाचे कृत्य, माणसाचे कर्म हे माणसाचे भविष्य आणि आयुष्य तर ठरवतच असतात, पण त्याचप्रमाणे माणसाचे विचार हे माणसाचे आयुष्य घडवत असतात। आज दुःख आहेत, आज कष्ट आहेत, आज प्रयत्न करतोयस, आज ज्या गोष्टी तुझ्या मनात आहेत त्या गोष्टी मनासारख्या घडत नाही आहेत, पण त्यासाठी निराश होऊ नकोस, कारण की त्यापाठी एक सर्वात मोठं कारण आहे। कारण की त्या गोष्टी पूर्ण होत नाही, तर त्यामागे एक सर्वात मोठं कारण आहे, ती म्हणजे शिकवण। ती शिकवण येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या वेळेमध्ये तुझ्या फार उपयोगी पडेल। आज बऱ्याच लोकांसाठी बरंच काही केलं, पण आज तीच लोक तुझ्या वाईट वेळेमध्ये दिसत नसतील, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ते फक्त तुझ्या आयुष्यातील त्या व्यक्तींसाठी आलेला अनुभव असतो आणि त्या गोष्टींचा अनुभव कधीच विसरायचं नसतं। आज या जीवनामध्ये बरेच वर्ष झाले, बरेच काळ झाले कष्ट करतोयस, मेहनत करतोयस, तरी सुद्धा मनातील त्या इच्छा पूर्ण होत नसतील, तरी सुद्धा मनाला एक समाधानी बाळग, मनाला सुद्धा एक समाधान ठेव। कारण की आज तुझ्याकडे जे काही आहे ते मिळवण्यासाठी सुद्धा लोकांना खूप कष्ट करावे लागतात, लोकांना एक दुसऱ्यांसमोर हात पसरावे लागते। कलियुगाचे खेळ आहे हे, कलियुगाचे खेळ आहे हे बोलताना सुद्धा अंगावरती काटा येतो। कारण की आज ज्या लोकांना जे काही मिळालेलं आहे त्या लोकांना त्या गोष्टीची कदर नाही, किंमत नाही, आणि ज्या लोकांना नाही मिळालं त्या लोकांना त्या गोष्टी मिळवण्यासाठी बरंच काही करावं लागतं, पण ते करण्याची ताकद नाही। आज मनामध्ये जेवढं काही आपण विचार ठेवतो त्या विचारांपेक्षा खूप वेगळी आहे ही दुनिया, त्या विचारांपेक्षा खूप वेगळे आहे हे जग, त्या विचारांपेक्षा हे वेगळं आहे खूप सारे गोष्टी। त्या सर्व गोष्टी आज आपण बोलणार आहोत, त्या सर्व गोष्टींकडे आज आपण वळणार आहोत। स्वामींनी दिलेला आशीर्वाद तुझ्या सोबत ठेव, स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार, स्वामींची शिकवण हेच ते आशीर्वाद आहे। या आशीर्वादाला दुर्लक्ष करू नकोस। या कलियुगामध्ये बऱ्याच गोष्टी आपण लक्षात घेतो, पण त्याचसोबत एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगू इच्छितो। आज आपल्याकडे जे काही आहे ते स्वामींमुळे, पण आज कदाचित काही लोकांची वेळ आणि परिस्थिती किती वाईट आहे आणि त्या वेळ परिस्थितीच्या सामोरे जाण्यासाठी त्यांना किती संघर्ष करावं लागतं, या गोष्टीचा अनुभव तर तुला असेलच। आज मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, खेड्यापाड्या ठिकाणी, आदिवासी वाड्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच ठिकाणी अशी गरजू लोक पाहायला मिळतात। आज स्वामींनी आपल्याला ताकद दिलेली आहे की आपण एकमेकांचं पाहू शकतो। आज आपण स्वतःचं आयुष्य स्वतःच्या कष्टाने पुढे ढकलू शकतो, पण ती छोटी छोटी चिमुकली पोरं, काही लोकांना हात नाही, पाय नाही, डोळे नाही, पुढे पाठी कोणी नाही, अपंग आहेत, अनाथ आहेत, चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही, ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, वेळ परिस्थितीमुळे आज त्यांना लोकांसमोर हात पसरावे लागते, एका वेळच्या जेवणासाठी, एका वेळच्या खाण्यासाठी, थोड्याशा आनंदासाठी,
त्यासाठी आज त्या लोकांना लोकांसमोर हात पसरावे लागते, कारण की वेळ आणि परिस्थितीच ही विकट आहे आणि ही परिस्थिती आणि या परिस्थितीचा फक्त एकच कल आहे, ते म्हणजे माणुसकी. आणि माणुसकी ही सध्याच्या काळामध्ये सध्याच्या वेळेमध्ये पूर्णपणे दुर्लक्षित केले जाते. आज बऱ्याच लोकांनी या गोष्टीला ऐकलं असेल, आज बऱ्याच लोकांनी या महत्त्वाच्या मुद्द्याला ऐकलं असेल, तर बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष सुद्धा केली. पण आज तुमच्या समोर हा महत्त्वाचा मुद्दा सांगण्याचा एकच तात्पर्य आहे. या स्वामी समर्थांच्या संदेशातून एक महत्त्वाच्या मोहिमेबद्दल तुला सांगू इच्छितो. सध्याच्या काळामध्ये या वेळेसाठी वेळ देण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. फुलाची पाकळी. आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर त्या लोकांच्या आयुष्यामध्ये एक मोठा बदल आपण घडू शकतो. फक्त तू आज इथे लक्ष दे. बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली, पण लक्ष्मण सोनावणे, अंगनाथ चव्हाण, पद्मा गधारी, नागनाथ गोडसे या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही, असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्कीच स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांचा विचार सध्याच्या काळामध्ये सध्याच्या वेळेमध्ये कोणीच करत नाही. एक महत्त्वाचा मुद्दा या स्वामी संदेशातून तुला सांगण्याचा एकच तात्पर्य आहे. प्रत्येक स्वामी भक्ताचे सहकार्य, प्रत्येक स्वामी भक्ताचे सहकार्य, प्रत्येक स्वामी भक्ताची एकजूटपणा आज त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आपल्या एक छोट्याशा मदतीमुळे, फुलाची पाकळी, आज प्रत्येक माणसाच्या सहकार्यामुळे आज त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे थोडंफार आनंद, थोडंफार सुख आणि नक्कीच एका वेळच्या जेवणाची सुद्धा काही ना काहीतरी करून मदत होऊ शकते. म्हणून हा महत्त्वाचा मुद्दा या महत्त्वाच्या मोहिमेबद्दल तुला सांगत आहे. या महत्त्वाच्या मोहिमेबद्दल तर तुला सांगितलं, पण या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी करावी, लवकरात लवकर या गोष्टीला मदत करण्यासाठी खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. एक शेवटची विनंती हीच असेल तुझ्या समोर. माणसाचे कर्म हे माणसाचे भविष्य ठरवते, माणसाचे कृत्य हे माणसाचे आयुष्य घडवते. तर त्याचप्रमाणे आज तुला तुझ्या कर्मांवर लक्ष द्यायचं आहे. आज थोडंफार आपल्याकडून गेलं तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये काही जास्त फरक नाही पडणार, पण त्या लोकांच्या आयुष्यामध्ये थोडंफार काही मिळालं तर त्या लोकांच्या आयुष्यामध्ये खूप सारा फरक पडू शकतो. म्हणून आज प्रत्येक स्वामी भक्ताचे सहकार्य हे खूप महत्त्वाचे आहे. एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, पण शेवटची विनंती हीच असेल, या महत्त्वाच्या मुद्द्याला दुर्लक्ष करू नकोस. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. या स्वामी शब्दांमध्ये, या स्वामींच्या विचारांमध्ये एक महत्त्वाच्या मोहिमेबद्दल तुला सांगितला. सध्याची काळ आणि या काळाची गरज, सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती तुला सांगितली. पण या क्षणापासून जे स्वामींचे विचार आपण ऐकणार आहोत, या क्षणापासून जे स्वामींचे संदेश आपल्याला मनाला लागणार आहेत, ते विचार, ते संदेश, त्या गोष्टी आपलं आयुष्य संपूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतो. आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये, आज प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये खंता असते की माझ्या आयुष्यामध्ये माझी ही इच्छा पूर्ण नाही झाली, माझ्या आयुष्यामध्ये माझी ही मनोकामना पूर्ण नाही झाली, माझ्या मनातील एक गोष्ट पूर्ण नाही झाली. तर त्या गोष्टीबद्दल एखादा माणूस दुःख आपल्या मनामध्ये बाळगत असतो, पण ते दुःख खरं दुःख नाही आहे, ते दुःख खरं दुःख नाही आहे. आपण आपल्या मनाला एक शांतता दिलेली असते की माझ्यासोबत हे होणार आहे, माझ्यासोबत हे घडणार आहे. आपण आपल्या जीवनाकडून काही ना काहीतरी मागत असतो, आपण आपल्या आयुष्यामधून काही ना काहीतरी इच्छा ठेवत असतो, पण त्या इच्छा ठेवाव्या, त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुद्धा करावं. पण जर त्या इच्छा पूर्ण होत नसतील तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या पाठी एक सर्वात मोठं कारण असतं. या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टींपाठी सर्वात मोठं कारण असतं. आता एक चूक किंवा एक दुःख तुझ्या आयुष्यातील मागील भूतकाळातील कोणतेतरी असे दुःख आठव ज्यामुळे तुला खूप त्रास झालेला, ज्यामुळे तुला खूप वेदना सोसाव्या लागलेल्या, पण आज त्या गोष्टीचा प्रभाव तुझ्या आयुष्यामध्ये पडतो का? कदाचित पडत सुद्धा असेल, पण त्या गोष्टीमुळे एक अनुभव मिळाला आणि त्यानंतर त्या चुका पुन्हा कधी होत नाहीत. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्याकडे जे काही आपल्याला मिळतं त्यामध्ये समाधानी राहा, इतरांना समाधानी राहायला शिकव आणि नक्कीच तुझ्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी मदत नक्कीच त्या लोकांना कर. कारण की या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये जे काही घडतं ते स्वामींच्या शक्तीमुळे, स्वामींच्या विचारांमुळे, आणि त्या विचारांमध्ये सर्वप्रथम हेच लिहिलेलं, या मोहमायेच्या दुनियेमध्ये, या कलियुगाच्या दुनियेमध्ये, या मोहमायेच्या
दुनियेमध्ये, या कलियुगाच्या दुनियेमध्ये माणूस कधीच पैसा, धन, संपत्ती, नाव, प्रतिष्ठा, प्रतिष्ठान या सर्व गोष्टी कधी सोबत घेऊन जाणार नाही. सोबत घेऊन जाणार आहे ते कर्म. आणि आज तुझे चांगले कर्म तू गेल्यानंतर सुद्धा तुझ्या नावामध्ये नक्कीच ठरवून येतील, तुझ्या नावामध्ये नक्कीच या लोकांमध्ये सुद्धा दर्शवून येतील. कारण की माणूस हा माणुसकीच्या नात्याने ओळखला जातो. पण आज माणुसकी ही कदाचित सध्याच्या काळामध्ये नष्ट झालेली आहे. आज प्रत्येक माणूस आपलं आयुष्य नीट करण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चांगलं करून दाखवण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण कुठे ना कुठेतरी माणुसकीच्या कामावरती आजच्या काळामध्ये दुर्लक्ष झालेलं आहे. ही एक सर्वात महत्त्वाची बाबी आहे. पण या मोहमायेच्या दुनियेमध्ये अजून असे बरेच विचार आहेत, जे विचार माणसाचं आयुष्य संपूर्णतः बदलू शकते. त्या विचारांकडे तर वळूयात, त्या विचारांकडे तर लक्ष देऊयात. पण त्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. अगदी लाख मोलाचे आणि अनंत असे स्वामींचे विचार आपण ऐकणार आहोत या क्षणापासून. काही गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, काही गोष्टी आपण अनुभवलेल्या असतात. पण वारंवार केल्याने आपल्याला त्या गोष्टीची सवय लागते. वारंवार ऐकल्याने त्या गोष्टी आपल्या मनात राहतात, आपल्या हृदयात राहतात. तर तेच विचार आज आपण ऐकूयात, तर तेच शब्द आज आपण ऐकूयात, जे शब्द आपल्या आयुष्याला योग्य त्या मार्गावरती लावतील. सकारात्मक गोष्टी, सकारात्मक विचार आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भाग्यवंतच नाही तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये यशवंत सुद्धा ठरवतात. नक्कीच त्या विचारांकडे वळूयात, नक्कीच त्या शब्दांकडे वळूयात, जे शब्द, जे विचार तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवते. मोजून 10 ते 15 मिनिटे आज शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच क्षणोक्षणी स्वामींचे विचार आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातं. क्षणोक्षणी स्वामींचे विचार आपल्याला काही ना काहीतरी सांगून जातं. आज लोक बाहेरून सुंदर दिसण्यावर भर देतात, पण आतून स्वच्छ राहण्याकडे दुर्लक्ष करतात. स्वामी समर्थ सांगतात, माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात, पण स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. जीवनात लोकांचं कौतुक काही दिवस टिकतं, पण चांगल्या मनाचं फळ आयुष्यभर मिळतं. त्यामुळे बाह्य दिखाव्यापेक्षा अंतःकरण स्वच्छ ठेवण्यावर लक्ष द्या. पण या जगात जगताना वास्तव्य समजून घेतलं पाहिजे. स्वामी समर्थ सांगतात, हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. त्याला ओरबडणारे हजारो भेटतात, त्याला त्रास देणारे हजारो भेटतात. प्रत्येक जण तुमच्यासारखा चांगला नसतो. काही लोक तुमच्या भावनांचा फायदा घेतात, तुमच्या चांगुलपणाचा वापर करतात. म्हणून मन चांगलं ठेवा, पण स्वतःला कुंकवत बनू नका. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका. कारण या जगात टिकण्यासाठी फक्त चांगुलपणा पुरेसा नसतो, त्याला समज आणि शहाणपणाची जोड लागते. आयुष्यात वाईट वेळ येते तेव्हा खरी ओळख लोकांची होते. जे वाईट वेळेत साथ सोडतात त्यांच्यावर वेळ वाया घालवू नका. पण ज्यांनी कठीण काळात साथ दिली, उभं केलं, त्यांचं मोल कधीच विसरू नका. कारण चांगल्या वेळेत सगळे सोबत असतात, पण वाईट वेळेत जो उभा राहतो तोच खरा आपला असतो. अशा लोकांसाठी आयुष्यात नेहमी कृतज्ञ राहा. या जीवनामध्ये कायम तू एक गोष्ट लक्षात घेतली असशील की वाईट वेळेत आपली जवळची लोक सुद्धा आपला साथ सोडून जातात, पण काही असे ठराविक लोक असतात जे आपल्या सोबत असतात. आज जर तुझ्यासोबत कोणी नसेल तर नक्कीच स्वामी तुझ्यासोबत आहेत. आज तुझ्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या गोष्टी तुझ्या अनुभवासाठी, त्या गोष्टी तुझ्या विचारांसाठी, त्या गोष्टी तुझ्या अनुभवासाठी. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक माणूस संकटात सापडतो आणि सगळे त्याला सोडून जातात. शेवटी एकच मित्र त्याच्या सोबत राहतो, त्याला आधार देतो, त्याला उभं राहायला मदत करतो. काही वर्षांनी तो माणूस यशस्वी होतो. त्याला विचारलं जातं की तुझ्या यशाचं रहस्य काय? तो म्हणतो, ज्यांनी मला सोडलं त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं आणि ज्यांनी साथ दिली त्यांच्यामुळे मी उभा राहिलो. हीच जीवनाची खरी शिकवण आहे. या आयुष्यामध्ये प्रत्येक माणूस हा विचार करतो की आज मी एकटा पडलो,
पडलोय, आज माझ्यासोबत कोणी नाही, मी काय करणार, मी या जीवनामध्ये यशस्वी कसं ठरणार. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टीतून कोणती तरी शिकवण मिळत असते. फक्त त्या दृष्टिकोनाने तुला त्या परिस्थितीला पाहायला लागतं, फक्त त्या दृष्टिकोनाने तुला त्या परिस्थितीकडे पाहायला लागतो. लोकांना वाटतं की फक्त देवाला पूजा केली, लोकांना वाटतं की देवाला फक्त पूजा केली की सगळं मिळतं. पण स्वामी समर्थ स्वतः सांगायचे, देव इतका वेद नाही की फक्त पूजा केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतील. देवाने आपल्याला हात दिले आहेत, बुद्धी दिली आहे, काम करण्याची ताकद दिलेली आहे, मन दिलेलं आहे, मेहनत करण्याची ताकद दिलेली आहे. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या त्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, मेहनत तुमची, फळ देणं त्यांचं. त्यामुळे कधीही प्रयत्न सोडू नका. अडचणी या आयुष्यात नसतात, त्या आपल्या मनात असतात. ज्या दिवशी आपण मनावर विजय मिळवतो त्या दिवशी मार्ग आपोआप सापडतो. भीती, शंका, संभ्रम हे सगळं आपल्या विचारातून निर्माण होतं. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. म्हणजेच भीती सोडा, विश्वास ठेवा. जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतात स्वामी. कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो की मार्ग दिसत नाही, निर्णय घेता येत नाही, मन खूप गोंधळलेलं असतं. अशा वेळी स्वामी समर्थ सांगतात, डोळे बंद करून माझं ध्यान कर. याचा अर्थ फक्त ध्यान देणं नाही, तर स्वतःशी संवाद साधणं आहे. शांत बसून विचार करणं, स्वतःला ऐकणं आणि आतल्या आवाजावर विश्वास ठेवणं आहे. कारण अनेकदा उत्तरं बाहेर नसतात, ती आपल्या आत असतात. जर कोणी तुमचं ऐकत नसेल, तुमच्या भावना समजून घेत नसेल, तर निराश होऊ नका. स्वामी समर्थ सांगतात, मला सांग, मी योग्य त्या ठिकाणी पोहोचवीन. याचा अर्थ असा आहे की तुमचा विश्वास, तुमची प्रामाणिकपणा आणि तुमचं नक्कीच सत्य कधीही वाया जात नाही. योग्य वेळी त्याला योग्य दिशा मिळते आणि ती दिशा स्वामी देतात. काही वेळा त्या गोष्टी आपल्याला समजत नाही की मी चांगलं करून सुद्धा मला योग्य दिशा दिसत काय नाहीये, पण नक्कीच योग्य वेळ आली की प्रत्येक दिशा तुला दिसणार. तू फक्त संयमता तुझ्या मनामध्ये बाळग. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नका, ठाम राहा आणि कृतीत आणा. कारण अर्धवट निर्णय आणि अर्धवट प्रयत्न कधीच यश देत नाहीत. जीवनात ठामपणा, विश्वास आणि सातत्य खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जीवन खूप छोटं आहे. ते कोणाला दुखवण्यात घालवू नका, तर कोणाला आनंद देण्यात जगा. स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी जगा. मन स्वच्छ ठेवा, कष्ट करत राहा, भीती सोडा आणि विश्वास ठेवा. कारण शेवटी जीवन हे दिसतं तसं नसतं, ते समजून घेतलं की सुंदर होतं. त्यावरूनच एक स्वामी भक्त आहे आर्यन नावाचा. त्यांनी त्याच्या जीवनामध्ये काय अनुभव घेतलेला आहे, स्वामींनी त्याला काय अनुभव दिलेला आहे, त्याच्या एका छोट्याशा गोष्टीतून आपल्याला या संपूर्ण जीवनाचं सार समजणार आहे. एक छोटंसं गाव होतं. त्या गावात आर्यन नावाचा एक स्वामी भक्त राहत होता. एक मुलगा राहत होता, खूप साधा, मनाने चांगला आणि लोकांवर लगेच विश्वास ठेवणारा. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं, पण आतून तो अनेकदा तुटलेला असायचा. कारण लोक त्याच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायचे. कुणी त्याच्याकडून मदत घेत असे, पण वेळ आली की त्याला एकटं सोडून जात असे. एकदा त्याच्या आयुष्यात खूप कठीण वेळ आली. व्यवसायात तोटा झाला, मित्र दूर गेले आणि ज्याच्यावर तो सर्वात जास्त विश्वास ठेवत होता त्याने सुद्धा साथ सोडली. त्या रात्री तो खूप रडला. त्याला वाटलं, मी इतकं चांगलं असूनही माझ्या आयुष्यात इतकं दुःख का? त्या क्षणी त्याला स्वामी समर्थांचे शब्द आठवले, मोर नाचताना सुद्धा रडतो. त्याला जाणवलं की बाहेरचं हसू आणि आतील वेदना वेगळी असू शकते आणि हेच जीवन आहे. दुसऱ्या दिवशी तो गावातील एका वृद्ध माणसाकडे गेला. तो वृद्ध नेहमी शांत आणि समाधानी असायचा. आर्यनने त्याला विचारलं, माझ्याबरोबरच असं का होतं? वृद्ध हसला आणि म्हणाला, तू मनाने खूप चांगला आहेस बाळा, पण थोडा व्यावहारिक,
होणं ही गरजेचं आहे, पण थोडं व्यावहारिक होणंही गरजेचं आहे. जगात सगळे तुझ्यासारखे नसतात. त्याला स्वामींचे शब्द आठवले, हळवं मन घेऊन फिरू नकोस, हळवं मन घेऊन फिरू नकोस. आर्यन हळूहळू स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात केली. आर्यनने हळूहळू स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात केली. त्याने मदत करणं बंद केलं नाही, पण कुणावरही आंधळा विश्वास ठेवणं थांबवलं. त्याने मेहनत सुरू ठेवली. लोकांनी सांगितलं देवावर सोड, पण त्यांना स्वामींचे विचार आठवतात. तू कर्म करत जा, आणि तो काम करत राहिला. त्या काळात एकच माणूस त्याच्यासोबत उभा राहिला, त्याचा जुना मित्र समीरने त्याला कधीच सोडलं नाही. त्याच्या अडचणींमध्ये त्याच्या पाठीशी उभा राहिला. काही वर्षांनी आर्यन पुन्हा यशस्वी झाला. लोक पुन्हा त्याच्या भोवती जमा झाले, पण आता तो बदलला होता. त्याने त्या लोकांकडे लक्ष दिलं नाही, ज्यांनी त्याला सोडलं होतं, पण ज्याने त्याला उभं केलं होतं त्याला कधीच विसरला नाही. एक दिवस गावात त्याला विचारलं गेलं, तुझ्या यशाचं रहस्य काय आहे? एवढं सर्व नुकसान होऊन सुद्धा तू आज पुन्हा त्याच गोष्टीवरती उभा आहेस. आर्यन शांतपणे म्हणाला, मी दोन गोष्टी शिकलो. ज्यांनी मला सोडलं त्यांच्याकडून वास्तव्य समजलं, आणि ज्यांनी साथ दिली त्यांच्याकडून माणुसकी समजली. त्याने पुढे सांगितलं, अडचणी आयुष्यात नव्हत्या, त्या माझ्या मनात होत्या. ज्या दिवशी मी भीतीवर आणि शंकेवर विजय मिळवला त्या दिवशी मार्ग आपोआप सापडला. आता आर्यन रोज थोडा वेळ शांत बसायचा, डोळे बंद करून स्वतःशी संवाद साधायचा. त्याला जाणवलं की उत्तर बाहेर नाहीत, ती आपल्या आत असतात. त्याचा आत्मविश्वास वाढला, निर्णय ठामपणे, आणि तो आयुष्य जगायला लागला. खऱ्या अर्थाने या जीवनाचे अर्थ त्याला समजले, आणि स्वामी समर्थांच्या भक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये ते आनंद त्याला मिळाले, ज्या आनंदाची तो प्रतीक्षा पाहत होता, ज्या आनंदाची तो वाट पाहत होता. नक्कीच स्वामी समर्थांचे शब्द तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहे. दुर्लक्ष करू नकोस. यापुढील स्वामींचे विचार तुला या जीवनामध्ये भाग्यवंत ठरवणार आहे, भाग्यशाली ठरवणार आहे. आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हेच स्वामी समर्थांचे विचार तुला कधी एकटं सोडणार नाहीत. एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला, पण या जीवनातील काही अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला नक्कीच समजून घेणं खूप आवश्यक आहे. कारण की स्वामी समर्थांच्या शब्दांमध्ये, स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये त्या गोष्टी पूर्णपणे दडलेल्या आहेत, आणि तेच विचार आता आपण ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी एका स्वामी भक्ताचा अनुभव तुला सांगू इच्छितो. एक तरुणाची कथा तुला सांगत आहे. त्याच्या एका खऱ्या अनुभवाची गोष्ट तुला सांगत आहे. या 2 मिनिटाच्या गोष्टीमध्ये संपूर्ण आयुष्याचं सार लपलेलं आहे. अशाच एका तरुणाची कथा सांगितली जाते. तो खूप कष्टाळू होता, मोठी स्वप्न होती, पण जे काम करायचा त्यात वारंवार अपयश यायचं. व्यवसाय सुरू केला तर तोटा, नोकरी मिळाली तर टिकली नाही, मित्र दूर गेले, नातेवाईक हसले, आणि नातेवाईक शेवटपर्यंत हसले. नातेवाईक जोपर्यंत त्याला अपयश मिळतंय तोपर्यंत हसले, आणि एक दिवस तो पूर्णपणे खचला. रात्रभर जागून त्याने स्वतःला विचारलं, माझ्या जगण्याला काही अर्थ आहे का? त्या रात्री त्याच्या डोळ्यात अश्रू होते, मनात निराशा होती, आणि भविष्य पूर्णपणे अंधारात दिसत होते. पण त्या रात्री त्याच्या आयुष्यात एक बदल नक्कीच घडला. तो शांतपणे बसला, डोळे त्यांनी मिटले, आणि प्रथमच मनापासून प्रार्थना केली. कोणत्याही अपेक्षेशिवाय, कोणत्याही मागणीशिवाय फक्त मन मोकळं केलं. त्या दिवसानंतर त्याच्या समस्या एका रात्रीत संपल्या नाहीत, पण त्याच्यात काहीतरी बदललं. त्याच्या मनात पुन्हा आशा निर्माण झाली, पुन्हा प्रयत्न करण्याची हिंमत निर्माण झाली, आणि काही वर्षांनी तोच माणूस यशस्वी झाला, तोच तरुण मुलगा यशस्वी झाला. जेव्हा लोकांनी त्याला विचारलं, तुझं आयुष्य कधी बदललं?
तेव्हा तो म्हणाला, ज्या दिवशी परिस्थिती बदलली तो दिवस महत्त्वाचा नव्हता, ज्या दिवशी माझा विश्वास परत आला तो दिवस महत्त्वाचा होता. हीच नामस्मरणाची शक्ती आहे. नामस्मरण म्हणजे चमत्कार मागणं नाही. नामस्मरण म्हणजे चमत्कार मागणं नाही. स्वामींचं नाव घेणं म्हणजे चमत्कार होणं नाही. चमत्कार म्हणजे मनाला स्थिर करणं. नामस्मरण म्हणजेच मनाला स्थिर करणं. जेव्हा संपूर्ण जग गोंधळलेलं असतं तेव्हा मनाला शांत करणं. जेव्हा हजारो चिंता डोक्यात चालू असतात तेव्हा स्वतःला आठवण करून देणं की मी एकटा नाही, की मी एकटा नाही. आज अनेक लोक विचारतात, नाम घेतल्याने काय होते? नाम घेतल्याने काय होते? नाम घेतल्याने परिस्थिती लगेच बदलत नाही, पण परिस्थितीला सामोरे जाणारा माणूस बदलतो. आणि जेव्हा माणूस बदलतो तेव्हा त्याचं संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. स्वामी समर्थांची एक सुंदर शिकवण आहे, ती म्हणजे विश्वास ठेव पण प्रयत्नही कर. विश्वास ठेव पण प्रयत्नही कर. कारण नाव नदी पार करू शकते, पण वल्वी मारावीच लागते. शेतात बी पेरलं तर पीक येऊ शकतो, पण त्याला पाणीही द्यावं लागतं. प्रार्थना करा पण प्रयत्न सोडू नका. नामस्मरण करा पण कर्तव्य विसरू नका. आज मी तुम्हाला एक हृदयस्पर्शी कथा सांगितली, पण या हृदयस्पर्शी कथामध्ये संपूर्ण आयुष्याचं सार लपलेलं आहे. अगदी सोप्या शब्दांमध्ये तुला सांगू इच्छितो. हे आयुष्य तसे नाही जसे आयुष्य आपल्याला हवे असते. हे आयुष्य तसे नाही जसे आयुष्य आपल्याला हवे असते. पण त्याचमुळे आपण विश्वास सोडून चालेल का? त्याचमुळे आपण आपल्या या आयुष्यामध्ये स्वतःला खचवून चालेल का? आपल्याला शांतपणे विचार करावाच लागेल. पण अजून एक अनुभव तुला सांगू इच्छितो. यानंतर स्वामी समर्थांच्या त्या विचारांकडे वळूयात जे विचार आपल्या आयुष्य पूर्णतः बदलून टाकतील. आज मी तुम्हाला एक हृदयस्पर्शी स्वामींचा अनुभव सांगणार आहे. एका गावात एक वृद्ध आई राहत होती. एका गावात एक वृद्ध म्हातारी आई राहत होती. तिला एकुलता एक मुलगा शहरात नोकरीला गेला. सुरुवातीला तो नियमित फोन करायचा, आईची विचारपूस करायचा. पण जसा जसा तो यशस्वी होत गेला तसा तसा तो आईपासून दूर जाऊ लागला. महिने गेले, फोन बंद झाले, भेटी बंद झाल्या. आई मात्र रोज त्याची वाट पाहत बसायची, दरवाजाकडे पाहत राहायची. कोणी विचारलं की तुझा मुलगा येतो का? ती हसून म्हणायची, येईल, नक्की येईल. पण आतून तिचं मन तुटत होतं. वर्ष गेली. एक दिवस त्या मुलाच्या आयुष्यात मोठं संकट आलं. व्यवसाय बुडालं, मित्रांनी साथ सोडली, ज्याच्यावर विश्वास होता ते दूर गेले. आणि अचानक त्याला त्याच्या आईची आठवण आली. तो धावत गावात आला. घराचा दरवाजा उघडला आणि समोर आई बसलेली होती. डोळे कमजोर झाले होते, केस पांढरे झाले होते. पण मुलाला पाहताच तिच्या चेहऱ्यावर हास्य आलं. मुलगा रडत तिच्या पायाशी बसला. तो म्हणाला, आई मला माफ कर. आणि मित्रांनो त्या आईने काय केलं माहिती आहे? तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, आईच्या मनात मुलासाठी राग नसतो. हे ऐकून त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ही फक्त एक कथा आईची नाही, ही कथा परमेश्वराचीही आहे. आपण आयुष्यात कितीही दूर गेलो, कितीही चुका केल्या, कितीही भरकटलो, कितीही परमेश्वर आपली वाट पाहत असतो, तरीही परमेश्वर आपली वाट पाहत असतो. फक्त आपण परत यायची गरज असते. आज या क्षणी कदाचित तुमच्या आयुष्यात काहीतरी कमी असेल, कदाचित पैसा कमी असेल, कदाचित यश कमी असेल, कदाचित कुणीतरी तुमच्यापासून दूर गेलं असेल, कदाचित मन खूप थकलं असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हरलेले नाही. जोपर्यंत तुमचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आशा जिवंत आहे, तोपर्यंत मार्ग आहे. आणि जोपर्यंत विश्वास जिवंत आहे तोपर्यंत स्वामींची कृपा तुझ्या सोबत आहे. म्हणून मित्रांनो, जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे गेलं त्याला जाऊ द्या. जे येणार आहे त्याची भीती बाळगू नका. आणि आजपासून एक गोष्ट मनात कोरून ठेवा,
संकट कायमचं नसतं, दुःख कायमचं नसतं, अंधार कायमचं नसतं, पण विश्वास कायम ठेवला तर पहाट नक्की उगवते. आणि शेवटी जेव्हा आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला समजेल की ज्यावेळी तुम्ही एकटे असल्याचं समजत होतात त्यावेळीही कुणीतरी तुमच्या पाठीशी उभं होतं, तुम्हाला पडून न देण्यासाठी, तुम्हाला तुटू न देण्यासाठी, तुम्हाला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी. आणि त्या अदृश्य शक्तीचं नाव होतं स्वामी समर्थांवरील तुमचा अढळ विश्वास. आणि तोच विश्वास आज शेवटपर्यंत ठेव. स्वामी समर्थांच्या या शब्दांना शेवटपर्यंत ऐक, कारण की हेच शब्द, हेच विचार, हेच स्वामींची शिकवण तुझ्या आयुष्यामध्ये तो बदल घडवतील ज्या बदलाची तू आजपर्यंत वाट पाहत आहेस. आणि नक्कीच या कर्मभूमीवरती कर्माचे खेळ हे खूप महत्त्वाचे असतात. या कर्मभूमीवरती कर्माचे खेळ हे खूप महत्त्व असतात. हे कलियुग आहे बाळा, हे कलियुग आहे बाळा. इथे माणूस मोहमायेच्या पाठी धावणार, इथे माणूस मोहमायेच्या पाठी धावणार, इथे माणूस व्यसन आणि नक्कीच मोहमायेच्या पाठी धावणार. या आयुष्यामध्ये चांगली कर्म करणारी लोकंसुद्धा आपल्याला फार कमी मिळतात. आज जे सगळ्यांचं चांगलं विचार करतात आज त्यांच्यासोबत चांगलं घडत नाही. आज जे सगळ्यांचं चांगलं करतात आज त्यांच्यासोबत चांगलं काहीच घडत नाही. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वेळेला सुद्धा वेळ दे, परिस्थितीला सुद्धा वेळ दे, या आयुष्याला सुद्धा वेळ दे. कारण की वेळेचं खेळ असं आहे की ते नक्कीच एका कोळशाला सुद्धा एक हिरा बनवून टाकतं आणि एका हिऱ्याला सुद्धा कोळसा बनवून टाकतो. आणि त्या गोष्टीसाठी सुद्धा वेळ लागत नाही. वेळेचा खेळ आहे. वेळेवरती विश्वास ठेव. योग्य वेळ आली की तुला एवढं भेटेल की कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही. स्वामी समर्थांचे विचार कायम तुला चांगली शिकवण देत राहतील. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस, कारण की स्वामींसाठी रोज थोडासा वेळ काढ. आज सुद्धा थोडासा आणखीन वेळ स्वामींसाठी काढ, कारण की याच गोष्टीत कुठे ना कुठेतरी तुझं आयुष्य पूर्णतः बदलून टाकतील. हेच मुद्दे कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये एक खूप मोठा बदल घडवून आणतील. नक्कीच या जीवनामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांच्या विचारांकडे तर वळूयात, पण स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला कधी रडू देणार नाहीत. एवढं लक्षात ठेव आणि शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. एवढं लक्षात ठेव आणि शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते. नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते. आज तू गरिबीमुळे रडतोय, उद्या तू कर्जामुळे रडशील, परवा तू आजारामुळे रडशील, तेरवा नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कोणीतरी गेलं असेल तू त्यासाठी रडशील. नक्कीच आज तू वेळ परिस्थितीवरती रडशील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते. अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे, अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे. अरे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते, तुमचा हात रिकामा करत असते. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे विचार आहेत की प्रत्येक माणसाने या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. काही गोष्टी घडतात त्याच्या पाठी कोणता ना कोणता तरी हेतू असतो. आज ज्या गोष्टी घडल्या, आज ज्या वाईट गोष्टी घडल्या, त्या गोष्टींनी तुला अनुभव दिले, उद्या पुन्हा त्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये येणार असतील तर नक्कीच त्यासाठी तुझी तयारी पूर्णपणे असेल. ही गोष्ट तुला माहिती आहे, कारण की अनुभवानेच माणूस आयुष्य पुढे घालवतो, अनुभवानेच माणूस आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरतो. कायम एक गोष्ट लक्षातच ठेव, कायम एक गोष्ट लक्षातच ठेव, कोणीचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये दुःखी आहेस आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी परिस्थिती खराब आहे. नक्कीच तर स्वतःच्या परिस्थितीची कधी लाज वाटू देऊ नकोस, कारण की स्वतःच्या परिस्थितीची कधी लाज वाटून देऊ नकोस. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. दिवस नक्की बदलतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही. स्वामी सांगतात जर तू चुकीचा नसशील तर तुला काहीच सिद्ध करायची गरज नाही, तर तुला काहीच सिद्ध करायची गरज नाही, कारण तो खरा असतो. त्याचा साक्षही त्याची स्वतःची वेळच देत असते. त्यामुळे तू घाबरू नको. स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. आज ज्या गोष्टी तुला सतावत आहेत उद्या त्याच गोष्टीतून तुला नक्कीच कुठे ना कुठेतरी आनंद मिळणार. उद्या त्याच गोष्टी नक्कीच तुला कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी शिकवून जाणार. तू जितकं गमावलं आहेस त्याहून जास्त कमावणार आहेस. तू जितकं कमावलं आहेस त्याहून जास्त कमावणार आहेस. फक्त संयम ठेव, निराश होऊ नकोस, कारण तुझ्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे, कारण तुझ्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे. कायम या गोष्टी लक्षात ठेव, कायम या गोष्टी
गोष्टी लक्षात ठेव. स्वतः स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये आलेले तेव्हा स्वतः स्वामी म्हणालेले स्वामी म्हणतात, एखादी व्यक्ती जर आपल्या दुःखामध्ये आपली साथ सोडून गेली, एखादी व्यक्ती जर आपल्याला दुःखात साथ सोडून गेली तर त्याचं वाईट वाटून घेऊ नका. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो. आणि जाताना एक शिकवण देऊन जातो. ती गेलेली प्रत्येक व्यक्ती शिकवून जाते की प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो. ती गेलेली व्यक्ती शिकवण देऊन जाते की प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो. आणि ठेवला तरी गुंतायचं मात्र नसतं. दुसऱ्यावर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम करावं आणि अपेक्षा स्वतःकडूनच ठेवावी आणि माझ्यावरती म्हणजेच स्वामींवरती विश्वास ठेवावं. स्वामींच्या शब्दांवरती आणि चांगले मार्गदर्शन ऐकत राहावं. या जीवनामध्ये मग बघ तुझं आयुष्य किती सुरळीत चालते, तुझं आयुष्य किती सुखात चालते. प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, प्रत्येक गोष्टीचं ठिकाण ही निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं. हा खेळ तुमचा नसतो, सर्व खेळ हा स्वामींचाच असतो. स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरेच महत्वाचे मुद्दे तुला सांगून जातील. स्वामी समर्थांचे शब्द आणखीन बरेच महत्वाचे विचार तुला सांगून जातील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी ही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्त गुरुचे अवतार मारण्यात येणारे स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. आपणच त्यातले एक स्वामींचे भक्त आहोत, आपणच त्यातले एक स्वामींचे सेवेकरी आहोत. कर्म करत राहायचं, त्याचं फळ कधी ना कधीतरी मिळतंच. हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात, नेहमीच संकटातून बाहेर निघतात. आणि कधीही लक्षात ठेव, कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेल्या जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने, स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने जीवनाचे नक्कीच सार्थक होते असे मानण्यात येते आणि असे घडते सुद्धा. स्वामी समर्थ तुला कधीच एकटं सोडणार नाहीत. स्वामी समर्थ तुला कायम या जीवनामध्ये सर्व काही शिकवत राहणार. तू फक्त कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव ना बाळा, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा. आज माणसाचा स्वभाव बदलत नसेल तर कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा. कधी उपवास मीपणाचाही करावा. आणि या गोष्टी घडत नसेल तर नक्कीच स्वामींचे विचार धरावे. आणि जे तू स्वामींच्या विचारांसाठी आज वेळ काढलेला आहेस नक्कीच भाग्यवंत ठरशील. कारण की जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी. भिवू नकोस, स्वामी तुझ्या सदैव पाठीशी आहेत. निशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून फायदा नसतो. मीपणा दूर ठेवत जा, विश्वास ठेवा, पदरी अपयश कधी येणार नाही. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. नक्कीच कोण तुझे वाईट करतोय, कोण तुझ्या वाईटावर टपलेला आहे. आज तुझी जवळची लोक तुझ्या दुःखामध्ये तुझी साथ देत नाहीत. आज तुझी जवळची लोक तुझ्या वाईट वेळेमध्ये तुझ्या सोबत उभे नाहीत. आज तू ज्यांच्यावरती विश्वास दाखवलास आज ते विश्वास करण्याच्या लायकीचे नाहीत. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या आयुष्यामध्ये या गोष्टी घडत राहतात. पण यामुळेच तू खचून जाशील असे मनामध्ये शक्ती बाळगू नकोस.
अशी विचार सुद्धा तुझ्या मनामध्ये आणू नकोस. तू आज एक स्वामी भक्त आहेस. आज तुझ्याकडे जे काही आहे स्वामींमुळे आहे. आज तुझं आयुष्य सुरळीत चाललेलं आहे तर नक्कीच स्वामींचे पाया पड. आणि आज जर तुझ्या आयुष्यामध्ये दुःख चाललेले आहे तर या स्वामींचा विचार आला, आचरणात आण आणि बघ तुझं आयुष्य कसे बदलते. कारण की आज बऱ्याच लाखो ते करोडो स्वामी भक्तांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. आणि आज तो प्रत्येक स्वामी भक्त रोज स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटची धाव घेतो. रोज स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटची धाव घेतो. पण तेच स्वामींनी सांगितलेले विचार आज तू ऐकत आहेस म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. कारण की याच गोष्टी तुला 100% भाग्यवंत आणि 100% भाग्यशाली तर ठरवणारच. सर्वप्रथम तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. परमेश्वर हा तुमच्या अंतरात्म्यात आहे. परमेश्वर हा तुमच्या प्रत्येक गोष्टीत आहे, प्रत्येक संकटात आहे. परमेश्वर हा तुमच्या सोबत आहे. कधी हार मानू नकोस. कोणत्याही गोष्टीसाठी माघार घेऊ नकोस. कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करत राहा. सातत्याने त्या गोष्टीमध्ये जर तू प्रयत्न करत राहशील, सातत्याने त्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करत राहशील, तेव्हाच त्या गोष्टीमधून निसकटून तू यशस्वी ठरशील. तेव्हाच त्या गोष्टीमधून तू यशस्वी ठरून पुढे येशील. नुकतंच भेटणार नाही, पण आयतं सुद्धा भेटणार नाही. आणि असंच प्रयत्न करत राहिलास तरच भाग्यवंत ठरशील. तरच या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग निघेल आणि स्वामी तुझ्या सोबत आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझ्या त्या सर्व संकटांना सांगून ठेव की माझी संकट मोठी नाही, त्यांच्याहून मोठा माझा परमेश्वर आहे. कारण की स्वतः त्या संकटांना माझ्या परमेश्वराने बनवलेली आहे. त्या सर्व संकट दूर होण्यासाठी फक्त एकच गोष्ट कर. रोज स्वामींचे नाव घे. रोज मुखी 3-4 वेळा स्वामींचे नाव घे. स्वामींचे स्मरण कर. स्वामींचे जप कर. प्रत्येक संकटांना तुला पर्याय मिळून जाईल. आता आयुष्य म्हणजे काय? या आयुष्यामध्ये बरीच लोक कंटाळून जातात आयुष्याला, कारण की त्यांना त्रासच तेवढा झालेला असतो. पण त्रास काय येतो आयुष्यामध्ये? ते त्रास जाण्यासाठी त्रास येतो आयुष्यामध्ये. कोणतीही गोष्ट येते ती जातेच. माणूस येतो तो जातो. संकट येतात ती जातात. प्रत्येक गोष्ट जी येते ती जाते. फक्त त्यासाठी आपल्याला आपल्या वेळेला वेळ द्यायला लागेल. त्या गोष्टींसाठी आपल्याला संयम ठेवावी लागेल. आपल्याला त्या गोष्टीसाठी सातत्याने आपल्याला त्या गोष्टीसाठी विचार करावा लागेल. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे माणूस चुकतो आणि ती गोष्ट फक्त लक्षात ठेवतो की मी चुकलोय. पण ती गोष्ट कधीच लक्षात नाही ठेवत की मी चुकलोय, पण पुढच्या वेळी मी चुकणार नाही म्हणून काय करावं. या गोष्टी कधी लक्षात ठेवत नाही. त्या गोष्टीतून जर माणूस बाहेर निघाला तर त्या गोष्टीचा विचार सुद्धा करत नाही की मी का चुकलेलो, मी का असा झालो, माझ्यासोबत का असा झाला. आणि पुढच्या वेळी परत जेव्हा तो संकटात अडकतो तेव्हा फक्त परमेश्वराचं नाव घेतो मुखी की माझ्या आयुष्यात असं का चाललंय, माझ्या आयुष्यात मी परत वारंवार त्या गोष्टीमध्ये का फसतोय. तू का फसतोयस त्या गोष्टीचा पर्याय शोधून काढ. एकदा फसलास ना त्या गोष्टीमध्ये, त्या गोष्टीत का फसलास ती गोष्ट शोधून काढ आणि आयुष्यामध्ये परत ती चुकी करणार नाहीस अशी गोष्ट लक्षात ठेव. तेव्हाच तू आयुष्यामध्ये पुढे जाशील. त्याशिवाय या माणसाच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे तुला यश मिळणार नाही. या माणसाचे आयुष्य कठीण आहे, पण त्या कठीण आयुष्यामध्ये तोच माणूस पुढे जातो. त्याच्या अंगात चिकाटी असते, ज्याच्या अंगात जिद्द असतं, ज्याच्या अंगात संयम असते आणि ज्याच्या अंगात भक्ती असते. नक्कीच कायम एकच गोष्ट लक्षात ठेवा. परमेश्वर सोबत आहेत. आपल्याला फक्त प्रयत्न करायचा आहे. सर्व काही परमेश्वराने रचवलेलं आहे आणि त्या रचवलेल्या दुनियामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. आणि स्वामींचा हात आणि स्वामींचा पाठीलाग तुझ्या सोबत राहील. फक्त स्वामींचे नाव घे मुखी. प्रत्येक गोष्टीला तुला संकटावरती संकट येतील, फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्यासोबत स्वामी सुद्धा राहतील. आणि जेव्हा ती संकट निघून जातील तेव्हा तुझी चांगली वेळ येईल. आणि जर तुझ्या आयुष्यामध्ये जास्त वेळ लागतोय, तुला सुख मिळण्यासाठी जास्त वेळ लागतोय, तर एवढे लक्षात ठेव की तुझ्या आयुष्यामध्ये ते आलेले सुख लवकर जाणार नाहीत. तुझ्या आयुष्यामध्ये आलेली वेळ ही जाणारच नाही. हे कायम लक्षात ठेव. कारण की ज्या गोष्टीसाठी जास्त वेळ लागतो ती गोष्ट तेवढ्या वेळ टिकून राहते. आणि जी गोष्ट लवकरात लवकर मिळते ती गोष्ट लवकरात लवकर निसटून तुझा जाते. ती गोष्ट लवकरात लवकर आपल्या हातातून निघून सुद्धा जाते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि आजच्या या आपल्या आर के मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कारण की आजची ही व्हिडिओ तुझ्यासाठी फारच महत्त्वाची आहे. पण येणारे बरेच व्हिडिओ, येणारे 2-3 व्हिडिओज हे तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. म्हणून सातत्याने सबस्क्राईब करून ठेव आणि येणारे व्हिडिओज पाहत राहा. आणि यापुढील तुझ्यासाठी अजून महत्त्वाचे आहे ते अत्यंत महत्त्वाचे विचार दुर्लक्ष करू नकोस. पण स्वामी संदेशापूर्वी फक्त माणुसकी जपा. माणुसकी ही सध्याच्या वेळेतील अत्यंत महत्त्वाची गरज आहे.
त्या गोष्टी तुम्हाला सर्व काही समजत असते. पण आता स्वामींचे विचार, स्वामींची शक्ती, स्वामींचे अनुभव हे बऱ्याच लोकांना आलेले आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की स्वामी अनुभवामध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट, या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट, बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवाने की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचं यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली, त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे, किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. स्वामी संदेशाचे विचार आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक अडचणीला मार्ग दाखवण्याचं काम करतात.
आणि आत्ताच्या वेळेमध्ये बऱ्याच शिकवणी तुम्ही शिकल्या असाल, बरेच अनुभव तुम्हाला आयुष्यामध्ये आले असेल, तुमचा अनुभव मोठा असेल की हा जग कसा आहे, फक्त ही गोष्ट काय. वारंवार लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुम्ही सहन करता, ज्या गोष्टी तुम्ही स्वतः पाहता, जर त्या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकत असाल तर ती गोष्ट तुमच्या मनात राहते की नक्की ही गोष्ट का घडते. तर वारंवार ज्या गोष्टी तू ऐकत असशील त्या गोष्टी वारंवार ऐकत राहा, त्या गोष्टी तुझ्या स्मरणात उतरतील, त्या गोष्टी तुझ्या अंतरंगात उतरतील आणि त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. 100% स्वामींची साथ तुझ्या सोबत राहणार आहे, 100% स्वामींचा हात तुझ्या सोबत राहणार आहे. चुकूनही कधीही स्वामींना दुर्लक्ष करू नकोस. चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन वरती करून ठेव. येणारे व्हिडिओ जे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरून जाणार आहेत. तर यापुढील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, कारण की बऱ्याच गोष्टी आहेत, आपण फक्त स्वामींची भक्ती करून आपल्याला काही मिळणार नाही. त्या भक्तीमध्ये सातत्याने आपल्याला वाढ करावी लागणार की आज मी स्वामींचे नाव घेतले तर उद्या मी स्वामींचे जप करेन. कायम हीच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की स्वामी हे प्रत्येकांसोबत असतात, फक्त स्वामी हे प्रत्येकाची परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे. आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला फक्त या 5-6 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ज्या 5-6 गोष्टी मी तुम्हाला पुढे सुद्धा सांगणार आहे. त्या 5-6 गोष्टी म्हणजे संयम, त्यानंतर जिद्द, त्यानंतर चिकाटी, त्यानंतर माणुसकी आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये येते म्हणजे विश्वास. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वामींवरती ठेव, किंवा जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग आज तुला मी सांगितलेला आहे. जेवढा विश्वास तुला स्वामींवरती आहे तेवढा विश्वास जर स्वतःच्या मनावरती ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. जेवढा विश्वास स्वतःवरती आहे तेवढा विश्वास जर स्वामींवरती ठेवलास तर नशीबवान ठरशील. आता नशीब चमकवायचं असेल तर काय करावं लागतं? नशीब चमकवण्यासाठी काहीच लागत नाही. जर आपली प्रत्येक वेळी एकच गोष्ट असेल की माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, काहीच होणार नाही. त्या गोष्टी का आहेत तुमच्या आयुष्यात ती गोष्ट लक्षात ठेवा. त्या गोष्टी कशा आल्या, त्या गोष्टी का आल्या, त्या गोष्टींचा मार्ग काय आहे, त्या मार्गावरती चाला, त्या गोष्टी निघून जातील. प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण असते, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतात. श्रीमंत असू दे, गरीब असू दे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी दुःख असतात. पण आपल्याला थोडा वेळ शांतपणे त्या गोष्टीवरती विचार करावा लागतो. तुम्ही विचार करण्याची शक्ती वाढवलात, तुम्ही एक माणूस आहात, तर एक विचार करण्याची फक्त शक्ती वाढवा, नक्कीच तुम्हाला त्या सर्व गोष्टींचा मार्ग मिळेल. थोडा वेळ स्वतःसाठी काढा, मोजून 5 ते 10 मिनिटे रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावरती विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, किंवा माझ्यासोबत का असं घडलं, मला अजून काय करायला हवं. आणि जरी तरी त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर स्वामींसमोर हे फक्त निवेदन ठेवा की स्वामी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. स्वतः स्वामी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव आणून देतील. बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी अनुभव दिलेला आहे. तुम्ही सुद्धा आशेने स्वामींसमोर सांगा की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, स्वामी मला माझा मार्ग दाखवा, स्वामी मला माझी इच्छा पूर्ण करून द्या, नक्की मी चुकतोय कुठं मला ते तरी सांगा. पण तुम्ही स्वतःहून विचार केलात त्या गोष्टीचा, तुम्ही स्वतःला वेळ दिलात आणि त्या गोष्टीचा विचार केला तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी समजतील, तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी अडखळतील की मी इथे चुकलो, आणि त्या गोष्टी आठवतील की मला असं करायचं आहे. त्या गोष्टींचा विचार केला तेव्हाच तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाल, तेव्हाच तुम्ही या जीवनामध्ये पुढे जाल. आणि आता महत्वाचं म्हणजे बऱ्याच जण अशी म्हणतात की स्वामींची भक्ती केली, स्वामींना बऱ्याच वेळापासून नाव पुकारले, स्वामींनी कधी साथ नाही दिली. ही गोष्ट कायम चुकीची आहे. स्वामी तुमच्या सोबत आहेत, तुम्हाला दिसत नाहीत. स्वामींना बघायचे असेल तर नक्कीच तुमच्या अंतरंगात एकदा डोळे बंद करून झाकून बघा, एकदा डोळे बंद करा आणि हा स्वामी संदेश चालू असू द्या. डोळे बंद करा आणि हे फक्त ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाळा, भिवू नकोस. तुझ्या सोबत आहे, तुझ्या मनात आहे, तुझ्या अंतरंगात आहे. प्रत्येक वेळी तुझ्या सोबत राहीन. खचून जाऊ नकोस, दुःखी राहू नकोस. मार्ग शोधत राहा. प्रत्येक मार्ग तुला दाखवीन. प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्या सोबत उभा राहीन. श्री स्वामी समर्थ. डोळे खोला भक्तांनो. आता तुम्ही ही गोष्ट ऐकलीत. आता फक्त मला कमेंट बॉक्स मध्ये हे सांगा, तुम्हाला स्वामी दिसले का? तुम्हाला किती चांगले वाटले हे सर्व काही ऐकून? नक्कीच तुम्हाला या गोष्टी ऐकून चांगलं वाटलं असेल, अंगावरती काटा सुद्धा आला असेल, किंवा नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचे चित्र आले असेल. तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. स्वामी तुमच्या सोबत कायम उभे राहतील. स्वामी तुझ्या सोबत कायम आहेत, तुझ्या मनात आहेत, तुझ्या अंतरंगात आहेत. तुला फक्त ती गोष्ट समजत नाही. त्या गोष्टीतला येणाऱ्या वेळेतच समजेल जेव्हा तुला स्वामी अनुभव देतील. ज्या लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे त्या लोकांनी कधीच स्वामींची भक्ती सोडली नाही. आणि ज्या लोकांना अनुभव नाही आला त्यांना प्रश्न येतात, पण नक्कीच तुम्हाला सुद्धा येणाऱ्या काही वेळेत अनुभव येईल. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काही वेळेत त्या गोष्टीचा मार्ग दिसून येईल की ज्या गोष्टीमुळे तू खचून जातोयस. आता प्रत्येकाचे आयुष्य हे सोपं नसते. जो श्रीमंत असतो त्यांनी किंवा त्याच्या पूर्वजांनी कुठे ना कुठेतरी मेहनत केलेली असते. त्यांनी किंवा त्याच्या आई वडिलांनी, आजोबांनी कुठे ना कुठेतरी मेहनत केलेली असते. पण जो गरीब आहे त्याला फक्त एक चान्स असतो. एक चान्स असतो की त्याच्या आई बाबांनी जे केलेलं आहे ते मी आता करीन. मी माझे पुढचे भविष्य सुधारीन. मी माझ्या पुढच्या पिढीचे भविष्य सुधारीन. मी सर्व काही उभे करू शकतो. हा चान्स परमेश्वर फक्त गरीब लोकांना देतो. फक्त स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली एक परिस्थिती, वरती गेलेला माणूस खालती झटक्यात पडताना मी पाहिलेला आहे, आणि खालचा माणूस चटक्यात वरती जाताना मी पाहिलेला आहे. तो म्हणजे अहंकारामुळे. ज्याच्याकडे अहंकार आला तो माणूस नष्ट झाला, तो माणूस बर्बाद झाला. ज्याच्याकडे अहंकार आला तो माणूस नष्ट झाला, तो माणूस बर्बाद झाला. ही कायम गोष्ट लक्षात ठेवा. तुमची आजची वाईट वेळ आहे, त्या वाईट वेळेला कधी विसरू नका. ती वाईट वेळ जेव्हा तुमचा चांगला वेळ आणून देईल तेव्हा त्या चांगल्या वेळाची कदर करा, पण त्या वाईट वेळेला विसरून जाऊ नका. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि यापुढे तुझ्यासाठी आणखीन भाग्यवंत ठरण्याचा मार्ग दाखवणार आहे, म्हणून दुर्लक्ष करू नकोस. तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपला मुद्दा म्हणजे स्वामी हे आपली साथ कशी देतील, स्वामी आपल्या सोबत कसे राहतील, स्वामींना आपण प्रसन्न कसे करायचे. तर फक्त तुम्ही माणुसकी जपा, स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील. कारण की माणसांमध्येच आपला परमेश्वर लपलेला आहे. माणसांमध्येच आपला परमेश्वर आहे. फक्त त्या परमेश्वराला जो ओळखतो तो या आयुष्यामध्ये सुखी राहतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. कितीही अंधारात खचून गेलेला माणूस, कितीही दुःखात खचून गेलेला माणूस, त्या दुःखातून, त्या संकटातून बाहेर काढण्याचा काम आपला परमेश्वर करतो. बोला श्री स्वामी समर्थ. आपल्या या आयुष्यामध्ये फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आपण जे करतो, जे आपण नाही करत, जे आपले कर्म आहेत, जे आपले काम आहेत, त्याची परतफेड आपल्याला इथे करायची आहे आणि वरती जाऊन सुद्धा करायची आहे. म्हणून जे छोटेसे आयुष्य आहे, या छोट्याशा आयुष्यामध्ये दुसऱ्या लोकांना सुखी ठेवण्याचे काम करा. तुम्ही आयुष्यभर सुखी राहा. दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढा आणि मग तुमचा परमेश्वर हात धरेल आणि तुमचा हात धरून एवढ्या पुढे आणेल की तुम्ही जे बघितले, वाईट दिवस बघितलेले आहे, ते वाईट दिवस तुम्हाला पुन्हा बघण्याची गरज सुद्धा पडणार नाही. माणुसकी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कर्म हा सर्वात मोठा हत्यार आहे. त्यानंतर तुमची भक्ती ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तुमच्या भक्तीमध्ये जर कोणत्याही प्रकारची कमी पडून देऊ नका. आपल्या परमेश्वरावरती जेवढं विश्वास करतात तेवढं विश्वास ठेवा. कारण की परमेश्वर जेव्हा आपल्याला साथ देतो तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यातले सर्व सुख मिळते. स्वामी प्रत्येकाला साथ देतील. स्वामी प्रत्येकाला साथ देतील. जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचं नाव मुखाशी घेईल, आयुष्यामध्ये कधीही न हारल्यासारखं वागेल, आयुष्यामध्ये कधीही चांगल्या कामाच्या पाठी धावेल, चांगल्या गोष्टींच्या पाठी धावेल,
चांगले गुण तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कर्म तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले विचार तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कृत्य तुझे चांगले भविष्य ठरवतील. भविष्य आपल्या हातात आहे. परमेश्वराने तुला संधी दिलेली आहे. त्या संधीचा फायदा उचल, त्या संधीचा विचार कर आणि त्या संधीचं सोनं करून टाक. कारण की वेळ वाईट असते, माणूस वाईट नसतो. आपल्याला आपली परिस्थिती थकवते, आपल्याला आपल्या मेहनतीत कमी पडून द्यायची नाही. आज जे काही करत आहेस तू, त्या कामावरती मन लावून काम कर. त्या कामात सुद्धा यश मिळून येईल तुला नक्कीच. हा शब्द माझा आहे, हा शब्द स्वामींचा आहे. जो माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असशील, आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीलाग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनलवरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हाच तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा. त्या गोष्टीचा कधीही तुम्ही माज करू नका. कारण की आयुष्यामध्ये जी गोष्ट जेवढ्या लवकरात लवकर येते ती गोष्ट तेवढ्याच लवकर निघून जाते. आणि ज्या गोष्टीला वेळ लागतो ती गोष्ट आपल्याकडे कायमस्वरूपी राहते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आज आयुष्यामध्ये रडत असाल तर उद्या आयुष्यामध्ये नक्कीच हसणार. कारण की वेळ ही प्रत्येक सारखी नसते आणि वेळेला समजून घेतले तर तुमचे आयुष्य बदलून जाईल. आणि तुम्ही आयुष्याला समजून घेतले तर सर्व मोहमाया तुमच्या समोर येईल, तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि तुम्ही सर्व काही विसरून आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये मग्न राहाल आणि आपले आयुष्य सुखदपणे जगाल. तर आजच्या ह्या गोष्टी, ज्या गोष्टी तुझ्यासाठी भरपूर महत्वपूर्ण आहेत, पण ह्या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेव. कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेणे महत्वाचे आहे.
पण त्या अगोदर बऱ्याच स्वामी भक्तांनी माझ्यासमोर प्रश्न उभा केलेला आहे की स्वामी हे आपल्याला मदत का नाही करत. आयुष्यामध्ये त्यांचे भरपूर वेळ झाले त्यांचे भक्ती करतोय, मनापासून त्यांचे नाव काढतोय, फक्त आयुष्यामध्ये मला फक्त निराशा मिळते ना की स्वामींचा साथ मिळत आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकतोयस, तुझ्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी चुकतोयस, म्हणून आज तुझ्यावरती अजून ती वेळ जात नाही आहे. आणि जर तू चुकत नसशील तर हे लक्षात ठेव, तू तुझ्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर हार मानायला तयार झालेला आहेस. तुझ्या आयुष्याला तू कंटाळत आहेस, कारण की तुला जेवढे दुःख मिळत आहेत, तुला जेवढ्या अडचणी मिळत आहेत, तुला जेवढे अडथळे मिळत आहेत, तुझे आयुष्य तेवढे कठीण होत चाललेले आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुला तेवढा अनुभव येत आहे. आणि अनुभव हा माणसाला घडवितो, अनुभव हा माणसाला बनवितो, अनुभव हा माणसाला पुढे नेतो, अनुभव हा माणसाला सर्व गोष्टी जिंकून देतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आपल्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नको, कारण की परमेश्वर हा सर्वांसोबत असतो. फक्त तुझ्या कर्मांमध्ये तू कुठेतरी चुकलायस, म्हणून आज तुला तुझा परमेश्वर साथ देत नाही. आणि त्या गोष्टींना सुद्धा परमेश्वर माफ करेल. फक्त तू या गोष्टी लक्षात ठेव की मी ह्यानंतर कधी चुकणार नाही. आपल्या परमेश्वराचं नाव मुखी घे आणि आपले चूक आणि त्या चुकीची माफी माग आणि आयुष्यामध्ये चांगले कर्म कर. तुझे सर्व चुका स्वामी विसरून जातील, तुझे सर्व चुका आपले परमेश्वर विसरून जातील. आणि त्यानंतर अशा काही गोष्टी कर ज्या गोष्टी तुला चांगल्या मार्गावरती नेतील. त्यानंतर तू तुझे आयुष्य बघून हैराण होशील की हे नक्की माझेच आयुष्य आहे का. आणि जर तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तू सांगू शकतोस. आणि सर्वप्रथम ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेव, स्वतःच्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नकोस की मी त्यांचे भक्ती करत आहे पण आज भरपूर वेळ झालेला आहे तरी सुद्धा आपल्या देवानी मला साथ दिलेली नाही. ही गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा सर्वांसोबत असतो, परमेश्वर हा सर्वांच्या सोबत राहतो. फक्त तुम्हाला त्यांना ओळखून घेणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. तुम्हाला त्या परमेश्वराला शोधून काढणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. कारण की आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या स्वामींनी रचवलेल्या असतात. जे अडथळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या परमेश्वराच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये कितीही थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आणि नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा जर तुला समजला असेल, या कर्मभूमीवरील एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला असेल, पण नक्कीच या गोष्टी समजून घे. कारण की आज आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात ना, त्या गोष्टी आपल्या भूतकाळामध्ये केलेल्या चुका असतात किंवा भूतकाळामध्ये केलेले कर्म असतात. आणि आत्ता जे आपण करतोय त्या गोष्टीची परतफेड सुद्धा मिळणारच. आपण जसे रिकामे हाती आलेलो आहोत तसेच रिकामे हाती जाणार आहोत. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या वेळ परिस्थितीचा अहंकार कधी करू नकोस. आपल्या वेळ परिस्थितीतून कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद जाईल असे दृष्टिकोन आणि असे विचार तुझ्या मनामध्ये ठेव. बघ, कधी रडण्याची वेळ येणार नाही. तर त्याच सोबत स्वामी समर्थांचे विचार हे जीवन जगायला शिकवते, या आयुष्यामध्ये लढायला शिकवते. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हेत तर भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करणारा दिवा होते. त्यांनी आपल्या साध्या व प्रभावी विचारांमधून माणसाला श्रद्धा, धैर्य आणि संयम यांचा मार्ग दाखवला. त्यांचा सर्वात प्रसिद्ध आणि मनाला आधार देणारा संदेश म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याला दिशा देण्याची ताकद आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाला दिशा देण्याची ताकद आहे. जेव्हा माणूस संकटात सापडतो, एकटा पडतो, निराश होतो, तेव्हा हे शब्द त्याला पुन्हा उभं राहण्याची शक्ती देतात. तेव्हा हेच विचार त्यांना पुन्हा
पुन्हा उभा राहण्याची शक्ती देतात. स्वामी समर्थांनी भक्तांना शिकवलं की संकट ही शिक्षा नसतात, ती परीक्षा असते. संकट ही शिक्षा नसतात, ती परीक्षा असते. आयुष्यात दुःख, अपयश, अपमान येतात, पण त्यातूनच माणूस घडतो. त्यांनी कधीही अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिलं नाही, तर श्रद्धेला विवेकाची जोड दिली. त्यांच्या जीवनातून आपल्याला कळलं की देशावर विश्वास ठेवताना कर्म करणे तितकेच महत्त्वाचे आहे. फक्त प्रार्थना करून थांबायचं नाही, तर प्रामाणिक प्रयत्नही करायचे. कारण देव त्याच्याच मदतीला धावतो जो स्वतः प्रयत्न करतो. निराशा होऊन बसणे, आयुष्यामध्ये दुःख आहेत म्हणून त्या गोष्टीला घाबरून बसणे हे योग्य नाही. स्वामी समर्थांच्या विचारातून आणखीन एक महत्त्वाची शिकवण मिळते, ती म्हणजे नम्रता आणि सेवा. त्यांना कधीही अहंकार बाळगला नाही आणि ते प्रत्येक स्वामी भक्तांना सांगतात की आपल्या वेळ परिस्थितीचा अहंकार हा कधी बाळगू नये. त्यांच्या दरबारात श्रीमंत, गरीब, मोठे, लहान असा भेद नव्हता. प्रत्येक भक्त त्यांच्यासाठी समान होता. यावरून आपल्याला समजते की माणुसकी हाच खरा धर्म आहे. दुसऱ्याला मदत करणे, दुःखी माणसाला आधार देणे आणि शक्य असेल तिथे चांगुलपणा पसरवणे हीच त्यांची खरी भक्ती आहे. त्यांच्या विचारांमधून संयम आणि विश्वास यांचे महत्त्वही स्पष्ट होते. आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला लगेच परिणाम हवे असतात, पण स्वामी समर्थ शिकवतात की योग्य वेळ येईपर्यंत शांत राहा, विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते. बी पेरल्यावर लगेच फळ मिळत नाही, त्यासाठी काळ आणि मेहनत आणि संयम लागतो. तसेच आयुष्यात यशासाठी ही श्रद्धा आणि सातत्य आवश्यक आहे. भक्ताच्या जीवनात सुधारणा घडवणारी सर्वात मोठी शिकवण म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. स्वामी समर्थांनीही कधी निराशेला स्थान दिलं नाही. ते म्हणतात की अडचणी आल्या तर खचू नका, कारण त्या तात्पुरत्या असतात. देवावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा. मन शांत ठेवा, विचार शुद्ध ठेवा आणि कृती प्रामाणिक ठेवा. आपल्याला आपोआप आयुष्य सुंदर मिळेल, होऊन जाईल. शेवटी स्वामी समर्थांचे विचार आपल्याला सांगतात की खरा देव शोधायचा असेल तर तो आपल्या अंतःकरणात आहे. श्रद्धा, सेवा, नम्रता, संयम आणि धैर्य या 5 गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यात आणल्या तर प्रत्येक दिवस अधिक अर्थपूर्ण आणि समाधानकारक बनेल. म्हणून त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवूया. संकटात घाबरू नकोस, कारण आपल्या श्रद्धेच्या मागे स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम उभा आहे. स्वतः अक्कलकोटमध्ये येऊन प्रत्येक माणसापर्यंत हे विचार स्वामींनी पोहोचवले आणि आज प्रत्येक अक्कलकोट निवासींना विचारा की स्वामी समर्थांचे चमत्कार काय असतात, स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत काय आहे. आणि प्रत्येकाकडून तुम्हाला हेच उत्तर मिळेल की स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहेत. स्वामी समर्थ हे नक्कीच आपल्या जीवनातील नायक आहेत. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थांची भक्ती तुला या जीवनामध्ये कधी खचू देणार नाही. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस. थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की आजचे जे हे विचार चालू होत आहेत ते विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला योग्य दिशा दाखवणारच. आपण आयुष्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. आता आपण आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. आपल्या आयुष्यात समस्या नसतील असं कधीच होणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये दुःख नसतील असं कधीच होणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी, संघर्ष, अपयश आणि निराशा येत असते. पण प्रश्न हा नाही की समस्या येतात का, प्रश्न हा आहे की आपल्याला त्या समस्यांकडे कसं पाहतो. अनेक लोक अडचणी आल्या की घाबरतात, स्वतःला दोष देतात किंवा नशिबाला दोष देतात. पण खरं तर अडचण ही थांबवण्यासाठी नसते, ती आपल्याला मजबूत बनवण्यासाठी असते. सोप्या शब्दात सांगायचं तर आयुष्य आपल्याला तोडत नाही, ते आपल्याला घडवत असतं. आपण अनेकदा म्हणतो की माझ्या आयुष्यात एवढ्या समस्या का येतात, पण जरा विचार करा. परीक्षा नेहमी त्यालाच दिली जाते ज्याच्यात ती पास होण्याची ताकद असते.
कुमकुवत माणसाला मोठी जबाबदारी दिली जात नाही. त्यामुळे जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा समजून घ्या की तुमच्यात काहीतरी मोठं करण्याची क्षमता आहे. म्हणून ही वेळ आलेली आहे. पळून जाणं सोपं असतं, पण समोर जाणं माणसाला मोठं बनवतं. आयुष्य सुधारायचं असेल तर सर्वात आधी आपले विचार बदलले पाहिजेत. कारण विचार बदलले की निर्णय बदलतात, निर्णय बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की आयुष्य बदलतं. आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर प्रत्येक संधी आपल्याला अडचण वाटेल. पण सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीत ही एक संधी दिसेल. पावसात काही लोक चिखल पाहतात तर काही लोक इंद्रधनुष्य पाहतात. फरक फक्त नजरेचा असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारी स्वीकारणं. आपण आपल्या अपयशासाठी नेहमी परिस्थिती, नशीब किंवा लोकांना दोष देतो. पण ज्या दिवशी आपण स्वतःच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घेतो त्या दिवशी बदल सुरू होतो. माझ्या आयुष्याची ही दिशा माझ्या हातात आहे हा विचार मनात आला की आत्मविश्वास वाढतो. लक्षात ठेवा, कुणीही येऊन तुमचं आयुष्य बदलणार नाही. तुम्हाला उभं राहावं लागेल. तिसरी गोष्ट म्हणजे सवयी. मोठं यश एकदम मिळत नाही, ते रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होतं. दररोज थोडंसं वाचन, थोडंसं व्यायाम, वेळेचा योग्य उपयोग, मोबाईलचा कमी वापर आणि स्वतःवर काम करण्याची तयारी, या छोट्या गोष्टी काही महिन्यांनी मोठं बदल घडवतात. रोज 1% सुधारणा केली तर वर्षभरात तुम्ही पूर्णपणे बदललेले असता. लोकांना फक्त यश दिसतं, पण त्यामागे असलेली शिस्त आणि सातत्य दिसत नाही. चौथी गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील ह्याचा विचार करणं पहिले सोडून द्या. लोक 2 दिवस बोलतात आणि तिसऱ्या दिवशी दुसऱ्या विषयावर जातात. पण जर आपण लोकांच्या भीतीमुळे थांबलो तर या जीवनामध्ये कधीच कोणत्या गोष्टीमध्ये आपण आनंदी राहणार नाही. मित्रांनो, आज एक निर्णय घ्या. परिस्थिती बदलण्याची वाट पाहायची नाही, स्वतःला बदलायचं. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला सुरू होतं. या जीवनामध्ये कोणाला दोष देऊन काहीच मिळणार नाही. या आयुष्यामध्ये कोणाला दोष देऊन काहीच मिळणार नाही. तू एक विचार कायम तुझ्या मनात ठेव. या आयुष्यामध्ये जर भाग्यवंत ठरायचं आहे तर स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा. स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत तर स्वतःला मेहनत करावी लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतील जर तू हे विचार तुझ्या मनात ठेवून हे आयुष्यामध्ये तू नक्कीच उतरवलेस तर या जीवनामध्ये लवकरच तुला फरक जाणवेल. वेळेचा खेळ आहे. प्रत्येकाची वेळ बदलते, प्रत्येकाची वेळ घडून येते. तू विश्वास ठेव आणि एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच स्वामींचे विचार आणखीन तुला परत आयुष्य जगायला शिकवणार आहे. हेच स्वामींचे शब्द तुला पूर्ण आयुष्य जगायला शिकवणार आहे. परमेश्वराचे स्वामी विचार आणि स्वामींनी सांगितलेले हे जे विचार आहेत ते विचार तुला भाग्यवंत ठरवतील. पण दुर्लक्ष करू नको. ज्या गोष्टी तू ऐकल्या आहेत त्या गोष्टी वारंवार ऐकून बघ, कारण की त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. त्या गोष्टी तुला नशीबवान ठरवतील. त्या गोष्टी तुला यशाच्या मार्गापर्यंत नेतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की ज्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेत सहारा देत असतात, त्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेत मजबूत बनवत असतात, त्या गोष्टी दुर्लक्ष करायचे नसतात. म्हणून हा स्वामी संदेश एकदा पूर्णतः ऐकून बघ, कारण की या स्वामी संदेशामध्ये जे विचार तू ऐकले असतील ते विचार जर तुझ्या मनात वारंवार आले तर ते तुझ्या अंतरंगात उतरतील. ते विचार तुझ्या स्वभावात उतरतील आणि ते विचारच तुला भाग्यवंत ठरवतील. आणि जर तू काही नवीन ऐकत असशील ते मन लावून ऐक, नक्कीच त्या गोष्टी तुला आयुष्यामध्ये पुढे नेतील. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रडण्याची वेळ येते, त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. त्या गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली न. खरं तर स्वामींच्या शब्दांवरती तुला विश्वास आहे, स्वामींच्या या सर्व गोष्टी तुला माहिती आहेत, पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला वारंवार समजून घ्यायच्या असतात. ज्या गोष्टी मी तुला वारंवार सांगतो त्या गोष्टी तू वारंवार ऐकत जा, कारण की वारंवार ऐकलेली गोष्ट आपल्या परमात्मामध्ये उतरते, आपल्या शरीरात उतरते आणि ती गोष्ट येणाऱ्या वेळेमध्ये आपल्यालाच भाग्यवंत ठरवते. खरं तर एका दिवसात काहीच होत नाही.
बरेच स्वामी भक्त मला संपर्क साधतात किंवा बरेच स्वामी भक्तांनी मला विचारलेले आहे की आपण एवढे काही करतोय परमेश्वरासाठी, गेल्या 3 वर्षापासून, गेल्या 5 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, गेल्या 10 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, पण स्वामींचं कोणताच अनुभव अनुभवायला नाही मिळालं आणि स्वामींचं कोणतं चमत्कार बघायला नाही मिळालं. असं वाटतं की स्वामी माझ्या सोबत नाहीत, मी फक्त स्वामींसोबत आहे. हे पूर्णतः चुकीचं आहे. काही वेळ लागतो, एका क्षणात काहीच होत नाही, ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण बरेच कालावधी पासून तुम्ही स्वामींची भक्ती करत आहात, पण कोणत्याही प्रकारचं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल जाणवलेला नाही. तर फक्त एवढेच लक्षात ठेव की येणाऱ्या वेळेत सर्वात मोठा चमत्कार तुझ्या सोबतच होणार आहे. कारण की ज्या व्यक्तीसाठी जास्त वेळ स्वामी घेतात त्याच व्यक्तीला जास्त वेळ आनंदी ठेवतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की तू येणाऱ्या वेळेमध्ये काही ना काहीतरी तुला भेटणार आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की जेवढा वेळ तुला स्वामी देतायत स्वतःच्या दुःखांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या संकटांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या परिस्थितीवरती काम करण्यासाठी, त्यानंतरच तुझ्या परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल, त्यानंतरच तुझ्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल. आता फक्त एवढे लक्षात ठेव, जेव्हा परमेश्वर बोलतो की स्वामी तुझ्या सोबत आहेत, कोणीही बोलतो स्वामी तुझ्या सोबत आहेत, तर फक्त एकाच गोष्टीचं लक्षात ठेव की स्वामी माझ्या सोबत आहेतच, पण स्वामी माझ्या सोबत आहेत म्हणून मी कधीच काही चुकीचं करणार नाही किंवा कोणाला असं दाखवणार नाही की परमेश्वर माझ्या सोबत आहे. कारण की परमेश्वराला माहिती आहे की हा व्यक्ती माझ्यावरती किती विश्वास ठेवतोस. तुझ्या संकटांना कधीच घाबरू नकोस, त्या संकटांना कधीच घाबरून पळू नकोस. कारण की संकटांना हे माहित नाही की तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर तो किती ताकदवान आहे. तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर त्यानेच ती संकटे काढलेली आहेत आणि तोच परमेश्वर तुला त्या संकटातून बाहेर काढेल. त्या संकटांवरती विश्वास ठेवू नकोस, त्या परमेश्वरावरती विश्वास ठेव. नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुला या गोष्टीतून निघेल. आता नक्कीच तुला बऱ्याच स्वामी चे संदेश ऐकले असतील, पण ह्या विचारांनी तू पूर्णतः बदलून जाऊ शकतोस. म्हणून आपले स्वामींचे विचार आहेत ते कधीच दुर्लक्ष करू नको. येणारे स्वामी संदेश तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. सुद्धा येते ती गोष्ट संपते सुद्धा, आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढ्याही गाड्या बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात, म्हणजे त्या गोष्टी संपतील. फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत. आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही, म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते. म्हणूनच सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्वाचे आहे, आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे, आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे, आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे, आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम, या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील. हा शब्द आहे स्वतः स्वामींचा. हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुमची दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो, आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या
पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत आणि त्या गोष्टीत तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे. कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो, आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर यापुढचं तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखीन महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे. तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात करा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या 1 महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही. म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेत चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथं चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वरांचे हृदय एवढे मोठे आहे, ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी देतील या जीवनामध्ये जगायचे. ते भविष्य ठरवतात. खर तर आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे चांगले भविष्य ठरवते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामी फक्त ह्या गोष्टी तुमच्याकडून करत आहेत, तुमची वेळ पाहत आहेत, तुमचं संयम पाहत आहेत, तुमच्या या गोष्टी पाहत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला कठीण जातात. पण जर तुम्ही त्या गोष्टीला मात न देता या आयुष्यामध्ये पुढे जात असाल तरच तुम्ही भाग्यवंत ठराल. या आयुष्याला कधीही खचून गेलात आणि या गोष्टी तुम्ही सोडून टाकलात तर नक्कीच स्वामींची साथ सुद्धा सुटेल. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये स्वामींची साथ पाहिजे असेल तर कितीही खचून गेलेला माणूस जो की स्वामींचं नाव घेत असेल तोच पुढे येईल. स्वामी वेळ मागतात, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. नक्कीच लक्षात ठेव, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे.